आपण माय शेलचा एक्झाम्पल बघतोय. माय शेलचे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल मध्ये काय सांगितलं ना, आपण सेट सी मधला एक एक्झाम्पल करून बघूयात काय काय सांगितलं बघा. राईट अ सी प्रोग्राम दॅट बिहेव्स लाईक अ शेल विच डिस्प्लेज द कमांड प्रॉम्प्ट माय शेल. इट accept the command, tokenize the command line and execute it by creating a child process. Also implement additional command type line as type line n file name, type line -n file name, type line a file name. आता ही टाइप लाईन कमांड सिस्टीमची नाही, टाइप लाईन कमांड आपल्याला आपली डेव्हलप करायची. ठीक आहे. आता सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला हे जे एक्झिक्यूट करायचं, हे एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला लिनक्स तुमच्याकडे इन्स्टॉल पाहिजे आणि लिनक्स मधल्या काही बेसिक कमांड्स तरी तुम्हाला एक्झिक्यूट करता यायला पाहिजे. त्या कमांड जर तुम्हाला एक्झिक्यूट करता येत असतील तरच तुम्हाला नक्की हे प्रॅक्टिकल काय करायचंय आणि का करायचंय हे समजेल. जर तुम्हाला कमांड्सच माहिती नसतील तर हे कळणार नाही आपण काय करतो नक्की. तर आता मी बेसिक एक दोन कमांड तुम्हाला दाखवतो. त्या कमांड्स तुम्हाला व्यवस्थित समजल्या मग बाकीच्या गोष्टी आपल्याला समजवायला बऱ्या पडतील. सपोज मला हे माझं लिनक्स मशीन आहे. मी इथे माझ्याकडे बरेच फोल्डर आहेत होम डिरेक्टरीमध्ये. तर कोणते कोणते फोल्डर्स आहेत ते मला बघायचे. तर आपण ls कमांड यूज करतो. ls नी लिस्टिंग होतं. ls लिस्ट. त्यानंतर ls स्पेस -l मी अशी कमांड फायर केली तर हे लॉंग लिस्टिंग झालं. ठीक आहे. त्यानंतर मला जर सपोज एखादी नवीन डिरेक्टरी बनवायची आहे तर mkdir abc, तर abc नावाची एक माझी नवीन डिरेक्टरी बनली. जर ती बघायची असेल तर परत ls करून बघा, तुम्हाला abc नावाची डिरेक्टरी इथे क्रिएट झालेली दिसेल. abc नावाची डिरेक्टरी बघा इथं क्रिएट झालेली दिसते. तर इथं मी ज्या काही कमांड एक्झिक्यूट करतो, मला जर सपोज एखादी फाईल, सपोज माझी ही इथे एक व्हाईल लूप ची एक फाईल दिसते, व्हाईल लूप डॉट ओडीपी नावाची फाईल दिसते. तर मी ही फाईल cp odp व्हाईल लूप डॉट ओडीपी ही फाईल मी abc या फोल्डर मध्ये कॉपी करणार आहे. तर ती कॉपी झाली. आता जर मी ते ls केलं ना तर इथं मला ही जी ओडीपी दिसते तीच फाईल मला या abc नावाच्या फोल्डर मध्ये पण दिसेल. ही फाईल मी इथे कॉपी केली. मी त्यासाठी कमांड कुठली फायर केली होती? त्यासाठी मी cp कमांड फायर केली होती. cp व्हाईल बरोबर आणि पुढे परत डिरेक्टरीचं नाव. आता इथं काय सांगितलं तुम्हाला, इथं जी आपण कमांड देतो ना ही कमांड हा माझा सिस्टीमचा प्रॉम्प्ट आहे. nrc@ubuntu आणि हा डॉलर हे जे दिसतंय ना हा सिस्टीमचा प्रॉम्प्ट आहे, लिनक्स टर्मिनल मधला प्रॉम्प्ट आहे. मला या प्रोग्राम मध्ये काय सांगितलंय की तुम्ही तुमचा एक प्रॉम्प्ट बनवा माय शेल असं दिसणारा आणि तुम्ही तुमच्या माय शेलला म्हणजे तुमच्या त्या सीच्या प्रोग्रामला कमांड्स द्या ज्या कमांड तुमच्या एक्झिक्यूट करेल सीचा प्रोग्राम चाइल्ड प्रोसेस क्रिएट करून. बरोबर आहे. आधी आपण तेवढंच बघू. ते एकदा जमलं की नंतर मग या टाइप लाईनला कसं एक्झिक्यूट करायचं ते बघूयात. आपण पार्ट मध्ये बघूयात. सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथं लिनक्स मशीन पाहिजे तरच आपल्याला हे करता येणार आहे. ऑनलाईन कंपायलर पण चालणार नाही किंवा विंडोज मशीन पण चालणार नाही, आपल्याला लिनक्स लागणार आहे. तर मी ते काम करतो, इथे मी एक नवीन फोल्डर बनवतो, न्यू माय शेल किंवा माय शेल. ठीक आहे. न्यू शेल नावाने एक फोल्डर बनवलाय. cd न्यू शेल फोल्डर मध्ये इथे माझ्याकडे कुठलीच फाईल नाही आता. मी इथे माय शेल किंवा आपण टाइप लाईन कमांड इम्प्लिमेंट करणार आहोत ना म्हणून टाइप लाईन डॉट सी नावाची एक फाईल बनवतोय मी. या फाईल मध्ये मला काही फाईल्स इन्क्लूड करायची. त्यातली पहिली जी आपली नेहमी इन्क्लूड करतो, आपल्याला प्रिंटफ स्कॅनफ यूज करायचं म्हटल्यानंतर stdio.h हॅश इन्क्लूड स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन मला लागलेलं आहे stdlib.h. त्यानंतर आता मला जेव्हा प्रोसेस आयडी हवा असतो ना तेव्हा प्रोसेस आयडी जरी इंटिजर असला तरी प्रोसेस आयडीचा एक स्पेशल टाइप असतो PID_t. तो PID_t types.h नावाच्या सिस्टीमच्या फाईल मधून येतो म्हणून ती पण फाईल मला इथे इन्क्लूड करायला लागणार आहे. तुम्ही जर इन्क्लूड करायचं विसरलात तर तो PID_t ला एरर देईल तेव्हा समजून जायचं की मला ती फाईल इन्क्लूड करायची राहिली. कुठली? सिस्टीम मधली types.h नावाची हेडर फाईल आणि एक UniSTD नावाची फाईल असते ती पण आपल्याला इन्क्लूड करायची. हॅश किंवा जर तुम्हाला लक्षात येत नसेल की कुठली फाईल तर एक काम करायचं, मॅन्युअल पेज बघायचं, मॅन
EXECLP. ठीक आहे, ओपन केलं. ह्याच्यामध्ये दिसते बघा कुठली फाईल, unistd.h ही फाईल इन्क्लूड करावी लागते. ह्याच्यामध्ये बरेचसे EXEC चे सगळे फंक्शन कसे कसे लिहितात, त्यांचा पाथ काय आहे हे एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. ठीक आहे, EXECLP चं. तर मला ही unistd.h फाईल इन्क्लूड करायची, मी ती इन्क्लूड करतो का माझ्या करंट फाईल मध्ये. हॅश इन्क्लूड system/unistd.h ही पण हेडर फाईल आपण इन्क्लूड केली. त्यानंतर मी आता मेन फंक्शन कडे आलो. त्या मेन फंक्शन मध्ये मला काय काय करायचंय, सगळ्यात आधी मला कमांड जी माय शेलची ती दाखवायची. जर मी व्हाईल लूप मध्ये मला कंटिन्यू दाखवायची ना कमांड. आता जर मी इथं हा जर बघितला प्रॉम्प्ट, तर या प्रॉम्प्ट मध्ये मला कंटिन्यू दिसतच आहे की नाही माझा हा, मी किती वेळेस एंटर केलं तरी मला हा डॉलर प्रॉम्प्ट कंटिन्यू दिसतच आहे. मी जर इथं कमांड फायर केली तर मला इथं लिस्टिंग दिसते, म्हणजे कमांड फायर केली तर त्याचा आउटपुट आलेलं पण दिसतंय. तसं मला इथं व्हाईल लूप मध्ये कंटिन्यू माय शेल दिसलं पाहिजे, बरोबर ना. मग ते जे माय शेल मला दाखवायचं ते मी प्रिंटच करणार ना, प्रिंटफ माय शेल डॉलर हे कंटिन्यू दिसायला पाहिजे, म्हणून मी व्हाईल 1 मध्ये लिहिलंय. पण जर मी एवढंच लिहून जर इथं थांबलो, आणि आता बघूयात माय शेल मला एकदाच लिहून थांबताय का. जसं माझा हा प्रॉम्प्ट थांबलाय की नाही, तसं मला माझा माय शेल प्रॉम्प्ट थांबलेला पाहिजे. बघूयात थांबतोय का. मी ते VIM नी ते हे रन केलं का, GCC नी कंपाईल करूयात आपण. typeline.c कंपाईल झाली, रन करतोय. पण हे माय शेल तर इन्फायनाइट लूप मध्ये चाललंय. आपल्याला हाय स्टेबल पाहिजे, एकदाच प्रिंट होईल आणि पुढे वेट करेल. मग त्यासाठी काय करायला लागतं, त्यासाठी आपण स्टँडर्ड इनपुट जे आहे ना, ते स्टँडर्ड इनपुट आपल्याला फ्लश करून टाकायचं, क्लिअर करायचं आपल्याला कंटेंट, बफरला काही ठेवायचं नाही. तर आपण त्यासाठी इथे बघा, मी या व्हाईल लूपच्या आतमध्येच आहे अजून. व्हाईल 1 म्हणजे इन्फायनाइट लूप आहे, तुम्ही जोपर्यंत एक्झिक्यूट करणार तोपर्यंत करा, जोपर्यंत मी टर्मिनेट करणार नाही किंवा वेगळी कमांड देऊन या व्हाईल लूपच्या बाहेर ब्रेक करणार नाही, एक्झिट करणार तोपर्यंत. तर मी ते काम करतो, मी इथं फ्लश हे फंक्शन यूज करून स्टँडर्ड इनपुट जे बफर आहे std इन स्टँडर्ड इनपुट बफर, त्या स्टँडर्ड इनपुट बफरला मी क्लीन केलंय. क्लीन करून परत एकदा आपण कंपाईल करूयात आणि ./a.out नी रन करू. परत पण तेच चाललंय, परत इन्फायनाइट लूप आहे. आता मी याच्या पुढे एक fgetS नी इनपुट साठी वेट करताय का बघतो. मी fgetS, आता fgetS म्हटल्यानंतर फाईल हँडलिंगचं फंक्शन आहे, बरोबर ना. मग मी तेच यूज करतोय. आता फाईल हँडलिंग म्हटल्यानंतर मला डेटा कुठून घ्यायचा आहे, कुठे घ्यायचा आहे, हे सगळं मेन्शन करावं लागतं. तर मी इथे जो डेटा घेणार आहे तो कमांड मध्ये डेटा घेणार आहे, बरोबर. आणि तो डेटा माझा मॅक्झिमम 80 कॅरेक्टरचा डेटा असणार आहे आणि तो स्टँडर्ड इनपुट स्क्रीनवर येणार आहे. आता स्टँडर्ड इनपुट वर येणार. आता स्टँडर्ड इनपुट तर आपण इथे क्लीन केलं होतं, बरोबर आहे. आणि मी इथे स्टँडर्ड इनपुट वरनच डेटा घ्यायचं म्हणतोय. fgetS ला पहिला कमांड पास केला, तर पहिलाच एक कमांड आहे ना, एक पहिला कमांड माझा एक व्हेरिएबल आहे, कॅरेक्टर अरे व्हेरिएबल आहे, कॅर कमांड. या कमांडला मॅक्झिमम 80 कॅरेक्टर्स मी पास करतो, म्हणजे माझी स्ट्रिंग आहे कॅरेक्टर अरे. मॅक्झिमम 80 कॅरेक्टरची कमांड मोठी एवढी 80 कॅरेक्टरची कमांड कुठली नाहीये. मी जर यूज केली तर पार्ट मध्ये जर पाईपलाईन वगैरे यूज केलं तरच यूज होतोय, अदरवाइज मॅक्झिमम 80 कॅरेक्टरची कमांड नाही. आता मी fgetS नी कमांड रीड तर करायला चाललोय. मी परत बघतो एकदा, कंपाईल करतो का ही फाईल, कंपाईल झाली, माय शेल स्टेबल झाला. आता तो वेट करतोय तुम्ही कमांड द्या. आता मी ls कमांड दिली, पण पुढे काही करतोय का नाही, कारण मी ते ls पुढे काही केलंच नाही ना. मी जे काही इथं टाईप केलंय ना ते कशामध्ये चाललंय, ते चाललंय त्या कमांड नावाच्या कॅरेक्टर अरे मध्ये. इथंपर्यंत कळलंय हा. म्हणजे हे जे इथं आपण टाईप करतोय माय शेल, मला जो स्टेबल प्रॉम्प्ट पाहिजे तो स्टेबल प्रॉम्प्ट मिळाला, पहिलं हे यायला पाहिजे. हे झालं, आधी अख्खा कोड कधीही टाईप करायचं नाही, आधी बघायचं तुम्हाला हा स्टेबल प्रॉम्प्ट मिळतोय का. हा स्टेबल प्रॉम्प्ट मिळाला की त्याच्यानंतर मग पुढचा कोड. म्हणजे जर पुढे काही एरर आली तर इथपर्यंत तर बरोबर होता आपला, एरर आली तर इथून पुढची एरर आहे. आता माय शेलचा माझा प्रॉम्प्ट स्टेबल झालाय. मला पुढे काय चॅलेंज आहे, इथं जी युजर कमांड टाईप करतोय ती कमांड रीड व्हायला पाहिजे. माझी कमांड रीड होतीये पण ती रन होत नाही. कमांड रीड कशामध्ये झाले, मी जेव्हा ls-l इथं मेन लिनक्सच्या विंडोवर करतोय तेव्हा रन होतंय, पण जेव्हा मी माझ्या प्रॉम्प्टला देतोय ls-l तेव्हा होत नाही, कारण मी फक्त कमांड घेतोय, कमांड या व्हेरिएबल मध्ये, त्याला प्रोसेस नाही ना केलंय आपण.
मग त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, तुम्ही एक तुमचा असा शेल बनवा, माय शेलनी तो बनलाय, इट विल ऍक्सेप्ट द कमांड, टोकनाइज द कमांड अँड एक्झिक्यूट इट. आता ती कमांड ऍक्सेप्ट करायची, ऍक्सेप्ट पर्यंतचा पार्ट झालाय आपला, ऍक्सेप्ट पर्यंतचा पार्ट झालाय, कमांड आपण ऍक्सेप्ट केली. त्यानंतर सांगितलं की तुम्ही त्या कमांडला टोकनाइज करा. आता टोकनाइज करा म्हणजेच काय, मी कमांड देताना कशी दिली होती, ls स्पेस -l. तर हा ls वेगळा, -l वेगळा. कमांड कुठली आहे, ls ही कमांड आहे, -n l हा ऑप्शन आहे. मी नुसतं ls पण रन करू शकतो, बरोबर ना, मी नुसतं ls पण रन करू शकतो. असं मी ls -a पण रन करू शकतो, सॉरी ls -a पण रन करू शकतो. मी नुसतं cpa.txt to b.txt पण रन करू शकतो. इथे 3 टोकन झाले ना. आता a.txt नाहीये, तर ही पहिली कमांड झाली. त्याच्यानंतर a.txt आणि b.txt हे दोन त्या कमांडला दिलेले पॅरामीटर आर्ग्युमेंट झाले. मॅक्झिमम किती मी ही एक स्ट्रिंग दिली, ही दुसरी स्ट्रिंग दिली, तिसरी स्ट्रिंग दिली. म्हणजे बघा, ही जी पहिली स्ट्रिंग आहे ती कमांड आहे, दुसरी स्ट्रिंग आहे ती ऑप्शन आहे, तिसरी स्ट्रिंग ती ऑप्शन आहे, बरोबर. पण हे सगळं येते कशात, कमांड मध्ये येते. पण मला अख्खी कमांड पाहिजे, ठीक आहे चालणार आहे, अख्खी कमांड पण तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्या आधी तुम्हाला कमांड बघायला लागेल ना, सीपी आहे का नाही. हा, आता मी काम करतो, अख्खी कमांड आधी तुम्हाला रन करून दाखवतो. आता त्याने काय सांगितलं, जी काही कमांड तुम्ही घेतलाय ती कमांड डायरेक्ट एक्झिक्यूट करा चाइल्ड प्रोसेस क्रिएट करून. मग मी चाइल्ड प्रोसेस क्रिएट करणार आहे. चाइल्ड प्रोसेस क्रिएट करण्यासाठी मी ते एक PID_T डेटा टाईप आहे, PID रिटर्न होईल. मग इथे मी एक काम करतो, PID इज इक्वल टू फोर्कनी एक चाइल्ड प्रोसेस बनली. कधी बनते चाइल्ड प्रोसेस, जर PID मध्ये 0 असेल तर, जर PID मध्ये 0 असेल तर चाइल्ड प्रोसेस बनली आणि ती चाइल्ड प्रोसेसच्या आतमध्ये मला माझी कमांड एक्झिक्यूट करायची. कोणती कमांड, जी कमांड मध्ये आहे. मग मी ती जी कमांड एक्झिक्यूट करायची ती कमांड सिस्टीमला पास करा, सिस्टीम कमांड डायरेक्ट पास करा, बाकी काहीच बघू नका. तर ते टोकनाइज वगैरे कसं करायचं ते का करायचं ते पुढे बघूयात आपण. आता मला जी कमांड बाहेर एक्झिक्यूट होते ना, कुठं या लिनक्सच्या प्रॉम्प्ट वरती जी कमांड इथे एक्झिक्यूट होते की नाही, ती मला माझ्या प्रोग्राम मध्ये रन झाली. मी कळतं ना, मी स्विच करतोय ते, हे जी दिसतं ना, हे उबंटू वाला हा पार्ट, ही लिनक्सचा टर्मिनल आहे. इथं मी माझा प्रोग्राम रन करतोय बघा, माय शेलच्या आतमध्ये बघा टाइप लाईन, हा आपला प्रॉम्प्ट आहे, आपला म्हणजे आपल्या प्रोग्रामचा प्रॉम्प्ट आहे. आता मी इथे ls देतोय, ls आपण कंपाईल केली नाही ना फाईल, कंपाईल करूयात आधी. कंपाईल केली, ./a.out, मी इथे ls करतो. दिसतंय का नाही, मला जे कंटेंट आहेत माझ्याकडे ना ते कंटेंट दिसतात माझ्याकडे. टाइप लाईन.c एक फाईल आणि a.out एक फाईल बनली आहे करंट फोल्डर मध्ये, आलं लक्षात. पण ते दिसणार मला त्या मायशेलच्याच प्रॉम्प्ट वरती, आलं लक्षात. मी इथं पण जरी बघितलं, तुम्ही ls जरी केलं तर हे सगळं मला मायशेलच्या आतमध्येच दिसतंय, त्याच प्रॉम्प्टच्या आतमध्ये. माझ्याकडे जर डेटा जास्त झाला तर तो खाली पण येणार, कळतंय. म्हणजे हे सिस्टीम वरती जे काही रन करतोय आपण तेच मी इथं रन करतोय. कसं रन केलंय ते कळलं का. फक्त जी काही कमांड आली ऍज इट इज ती सिस्टीमला पास करा. मग जी EXECLP वगैरे मी ते व्हिडिओ मध्ये सांगितले ना, ते सोडून द्या, त्यांनी पण होणार आहे. पण त्यांनी तुम्हाला ती EXECLP ला तुम्हाला पास करावं लागतात, कोणती कमांड आहे. मग ती कमांडच पर्टिक्युलर घ्या, टोकनाइज करून मग ती इथं पास करा. करायची गरजच नाही, डायरेक्ट कमांड पास करा सिस्टीमला. म्हणजे जर मी इथं ls-l दिलं तर मला लॉंग लिस्टिंग पण दिसतंय. मी इथं cp टाइप लाईन .c ही फाईल new.c मध्ये कॉपी करतो, परत ls करतो. ओके, इथं मला new.c दिसते. आता ही new.c मी कॉपी केली बरं का. आता जर तुम्ही बघितलात, मी आता परत हे ब्रेक करतो, मी बाहेर आलो आणि आता इथे मी ls करतो. हे सिस्टीमचं ls आहे, ह्याच्यामध्ये new.c दिसते की नाही, नवीन बनली. पण कमांड रन कुठं झाली, कमांड रन का माझ्या शेलवर झाली, कळलंय. ऍज इट इज तुम्ही सगळ्या सिस्टीमच्या कमांड इथं तुमच्या शेलवरती रन करू शकता. पहिला पर्पज जो त्यांनी सांगितलाय की ज्या काही तुम्ही सिस्टीमच्या कमांड आहेत त्या तुम्ही तुमच्या प्रॉम्प्ट वरती एक्झिक्यूट करा आणि टोकनाइज करून करा. पण आपण टोकनाइज न करता डायरेक्ट रन केले, काही प्रॉब्लेम नाही. टोकनाइज करायची गरज काय, टोकनाइज करायची गरज या कमांडसाठी.
कारण मला बघायला लागणार ना टाईप लाईन जर आलं तर. टाईप लाईन काही ही सिस्टीमची कमांड नाहीये. किंवा लिस्ट ही जर कमांड आली तर लिस्ट ही कमांड काही सिस्टीमची नाहीये. लिस्ट ही कमांड मला बनवायची. मग मला ते बघायला लागेल की पहिला जो वर्ड आलाय तो पहिला वर्ड लिस्ट आहे का, पहिला वर्ड टाईप लाईन आहे का, पहिला वर्ड सर्च आहे का, पहिला वर्ड काउंट आहे का. हे 4च प्रोग्राम आहेत. जर पहिला वर्ड काउंट असेल, पहिला वर्ड लिस्ट असेल, पहिला वर्ड टाईप लाईन असेल तर तुम्हाला तुमची कमांड एक्झिक्यूट करायची. कळलंय? सिस्टीमच्या कमांड ज्या एक्झिक्यूट करायच्या आहेत त्या सिस्टीमच्या कमांड इथून रन होणारच आहेत. सिस्टीमच्या कमांड इथून रन होणारच आहेत. चाइल्ड प्रोसेस बनली, चाइल्ड प्रोसेसच्या आतमध्ये सिस्टीमची कमांड एक्झिक्यूट होणार. तुम्ही काहीही द्या. जर सिस्टीमची कमांड नसेल तर मात्र तुम्हाला इथं बघावं लागणार आहे की ती टाईप लाईन आहे का, ती काउंट आहे का, ती लिस्ट आहे का आणि ती सर्च आहे का. कळलंय? हा. मग आता त्यासाठीचं प्रोव्हिजन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी ही जी कमांड मिळालेली आहे ती डिकम्पोज करून मला चेक करावी लागणार. कळलं? मग आता मी एक काम करतो, त्या कमांडला मी डिकम्पोज करतो. आता कमांड डिकम्पोज करायची म्हणजे नक्की काय करायचं बघा. मी माझ्याकडे एक अशी कमांड लाईनला मी अशी कमांड पास करतो. मी जर ls स्पेस -l अशी कमांड पास केली तर याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स बनतायत, जो माझा कमांड मध्ये जो डेटा आलाय त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक ls वाला पार्ट आहे आणि एक -il वाला पार्ट आहे. मग मला ls वाला पार्ट सेपरेट घ्यायचा आहे, -l वाला पार्ट सेपरेट घ्यायचा आहे. मग हे जे सेपरेट जे पार्ट तुम्हाला घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही scanf फंक्शन यूज करू शकता. स्ट्रिंग डिकम्पोजिशन फंक्शन आपण PH मध्ये पण बघितलंय. scanf हे फंक्शन काय करतं? scanf हे फंक्शन तुमच्याकडे असलेल्या कमांड मधनं, आता कमांड मध्ये काय, कमांड मध्ये ls स्पेस -l आहे. ठीक आहे. त्या कमांड मधनं मला पर्सेंटेज कॉमा पहिला कमांड 1 कॉमा डेटा 1 एम्परसेंट डेटा 1 कॉमा एम्परसेंट डेटा 2 या पद्धतीने मला कमांड ती एक्झिक्यूट करावी लागणार. आता नीट ही समजून घ्या. scanf फंक्शन, आता आपण मॅक्झिमम कमांड कुठली फायर करणार? मी मॅक्झिमम 3 स्ट्रिंग असलेली कमांड एक्झिक्यूट करणार. तुम्ही जर इथे नीट बघितलं तर बघा, पहिला टोकन टाईप लाईन आहे, दुसरा n आहे, तिसरा फाईल नेम आहे. बरोबर आहे? मॅक्झिमम 3 टोकन बनणार आहेत. मग ते 3च टोकन बनणार आहेत ना, म्हणून मी पर्सेंटेज 3% घेणार. मग पहिल्या पर्सेंटेजनी कमांड, दुसऱ्या पर्सेंटेजनी तो डेटा, तिसऱ्या पर्सेंटेजनी दुसरा डेटा, तिसरा डेटा. बरोबर? हे डेटा मला कोण देणार आहे? scanf फंक्शन देणार आहे. कळलं? हा. मग scanf फंक्शननी जो काही डेटा मला या CMD1 मध्ये मिळालाय तो डेटा मी चेक करणार. कमांड चेक करणार, ती टाईप लाईन आहे का, ती लिस्ट आहे का, ती सर्च आहे का, ती काउंट आहे का. या 4 पैकी जर काही असेल तरच मी माझं फंक्शन एक्झिक्यूट करणार. आणि जर या 4 व्यतिरिक्त दुसरं काही असेल तर मी सिस्टीमची कमांड एक्झिक्यूट करणार. मग सिस्टीम मध्ये ती कमांड आहे का नाही, जर नसेल तर मला एरर येईल सिस्टीमचीच. बरोबर आहे? सिस्टीमचीच एरर मला मिळणार आहे, कारण सिस्टीम हँडल करेल. म्हणजे जर सपोज मी जर माझ्या लिनक्स मशीन वरती इथे आलो आणि तुम्ही काहीतरी अशी फालतू काहीतरी टाकले तरी तू लगेच सांगेल कमांड नॉट फाउंड. तशी कमांडच नाही. मग हेच मला माझा प्रोग्राम पण सांगणारच आहे. मी जर माझी इथं फाईल रन केली आणि जर डायरेक्ट असं काहीतरी टाकले तर हा मला सांगतो ना नॉट फाउंड. बरोबर ना? मला जर इथं टाईप लाईन लिहिलेलं आहे तर ते टाईप लाईनला नॉट फाउंड त्यांनी सांगितलं नाही पाहिजे. आता तो नॉट फाउंड सांगतो कारण टाईप लाईन ही सिस्टीमची कमांड नाहीये. मला आता माझी कमांड ती बनवायची आहे. इथपर्यंत कळलंय? म्हणजे तुम्हाला मायशेलचा कुठलाही प्रोग्राम येऊ, कुठलाही,
मिनिमम कोड तुम्हाला एवढा करायचाच आहे. कळलंय नक्की? हे एवढं व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. नेक्स्ट सेशन मध्ये आपण टाइपलाईन, काउंट, लिस्ट, सर्च सगळं एकत्रित करणार. ठीक आहे, इथे थांबूयात.